हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज ना मी सकाळीच 11 वाजता अभ्यासाला बसले आणि यावेळी मी घेतलेलं होतं गणित हा टॉपिक. तर गणित या विषयातील माझं सरळ व्याजावरती जे प्रकार आहेत ते मी त्या दिवशी रात्री बऱ्यापैकी सोडवलेले होते. तर त्यातीलच काही प्रकार माझे राहिलेले आहेत आणि ते मी आज घेतलेले आहेत. त्यातीलच मग चक्रवाढ व्याजावरील सुद्धा मी आज उदाहरणं सोडवलेले आहेत. बाळ झोपलेलं होतं त्यावेळी. आणि त्यानंतर ना मग मी एक 25-30 मिनिटांचा नॅप घेतलेला आहे. मला ना बाळाचा अंदाज झालेला आहे की तो आता किती वेळामध्ये उठू शकतो. तर त्याप्रमाणे मी बरोबर 25-30 मिनटं अगोदर झोपत असते. म्हणजे काय होतं की आपल्याला दुपारी सकाळीच्या कामामुळे जो थकवा येतो तो सुद्धा आपला निघून जातो आणि आपल्या मेंदूलासुद्धा थोडासा आराम मिळतो आणि त्यानंतर मग आपण अभ्यास करू शकतो छान फ्रेश मूडमध्ये. तर त्यामुळेच मग मी दुपारी थोडा वेळ झोपत असते. त्यानंतर ना मग मी आज ICDSचं वाचायला घेतलेलं होतं. ICDSचं एक अर्धा पाऊण तास वाचल्याच्यानंतर मग पुन्हा मी मराठीचा एक चॅप्टर वाचलेला आहे, तो म्हणजे प्रयोग. तर प्रयोग हा जो टॉपिक आहे यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत असतं आणि त्यामुळेच मग माझंसुद्धा होत होतं. त्यामुळे मग मी आज एकदा हाताखालूनसुद्धा तो काढलेला आहे. थोडंसं लिहून काढलेत त्यातील काही प्रश्न. प्रश्न म्हणण्यापेक्षा कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा किंवा कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा त्यावरील सुद्धा मी थोडंसं लिहून काढलेलं आहे डिटेलमध्ये आणि मग आता ते लक्षात राहील कदाचित माझ्या, अशी आशा आहे. आणि त्यानंतर ना मग मी भूगोलाचे काही प्रश्न वाचलेले आहेत आणि त्यानंतर मग ब्रेक टाईम घेतला 5 ते 6. त्यानंतर मग मी इंग्लिशचा आज व्हॉईस हा जो टॉपिक आहे तो वाचलेला होता. तर इथे पाहू शकताय बाळ खेळतो आहे. तर टी व्ही लावून दिलेली आहे त्याला आणि तो टी व्ही पाहण्याचं त्याला जास्त व्यसन लागत चाललं आहे माझ्या अभ्यासापायी. तर मला ते सोडवायला नंतर थोडंसं कठीण जाणार आहे. परंतु मी मग घरात माणसं आल्याच्यानंतर त्याचे पप्पा, त्याची बहीण, त्यानंतर मग मी टी व्ही लावत नाही शक्यतो. मग थोडा वेळ आरवीलासुद्धा पाहावीशी वाटते तेव्हा मग तिलासुद्धा एक अर्धा तास टी व्ही पाहायला मी लावून देत असते. म्हणजे मी घरात कोणी नसेल तेव्हाच त्याला टी व्ही लावून देते, मला अभ्यास करायचा असतो म्हणून. बाकी इतर वेळेस मग टी व्ही बंदच ठेवत असतो आम्ही. तर पाहू शकता माझ्या पाठीमागे उभं राहून टी व्ही पाहायचं काम चाललं आहे त्याचं आणि समोर माझं काम चाललं आहे अभ्यासाचं, वाचन करायचं. तर या पद्धतीने बाळाला सांभाळता थोडा अभ्यास चालू आहे. तर मोस्टली तो म्हणजे दुपारी 2.5-3 तास झोपतो, त्यामध्येच त्याचा बराच वेळ जातो. त्यानंतर त्याची अंघोळ असते, जेवण असतं, यामध्ये वेळ जातो. फक्त 3 ते 5 या वेळेमध्येच मग तो थोडा वेळ टी व्ही पाहतो 2 तास आणि मध्ये मग मी ब्रेक घेत असते तेव्हा टी व्ही बंद करत असते आणि मग त्याच्याशी खेळत असते. आज ना नवोदयच्या मुलांचे पेपर होते, तर मला आज नवोदयचा पेपर सोडवायला भेटलेला आहे. त्यामध्ये आकृत्यांवरील प्रश्नांवरती जास्त भर असतो आणि त्यानंतर गणिताचे सुद्धा काही प्रश्न असतात. तर तुम्हाला हवं असेल तर मी व्हॉट्सॲप चॅनलला आपल्या ती प्रश्नपत्रिका टाकेल, पाहू शकताय. ती प्रश्नपत्रिका मी आज पूर्ण सोडवलेली आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत माझा अभ्यास चालू आहे. तुमचा कसा चालू आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.